आपल्या हॉटेलमध्ये दिवसाला किती बकरे कापतो? सध्याला आपल्या हॉटेलमध्ये हे 2 बकरे कापतो. आपलं असं नाही 4 कापले 5 कापले असे दाखवायचं आणि कापायचे. ते 15 कापले 20 कापले असं दाखवतात. ऍक्च्युली ऍक्च्युली दाखवतात 5 शिजतात 5 वाढायला चालू आहे. ह्याच्यात फसवण्यात वाढायला चालू असतात. त्यांना नाही तर 15 काप 15 कापले ह्याला काय उपयोग नाही बाबा. आता आमची ही थाळी कॉम्बो थाळी खायला भरपूर भेटते, पैसे भरपूर आहेत ना. 350 ही मार्केटला लोकांकडे 200 250 300 रुपयाला पण आहे, पण आपण 350 का. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे बीड इथल्या हॉटेल 712ला. तर आज आपण हॉटेल मालकांच्या संघर्षाबद्दल, त्याच्या जेवणाच्या क्वालिटी क्वांटिटी बद्दल आपण जेवण करता करता हॉटेल मालकाशी चर्चा करणार आहोत. तर चला बघू हॉटेल मालक काय करत आहे. काय करताय दादा? कांदा कटिंग करू कांदा कटिंग करतो. तर आपल्याला आज खायला काय सजेस्ट करणार? खायला आपल्या जेवढ्या थाळ्यात भेटतात तुम्हाला दाबून कसं आहे काय करताय? अन्न तयारी चालू आहे. कोंबो थाळी तयार झाली. बॉम्बो थाळी. कोंबो थाळी झालेली. आता आपल्याला बचक थाळी एक लावायची, ढावरा थाळी एक लावायची आणि स्पेशल कोंदरी मटण एक लावायची. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही 4 जण आहे. मी जेवण करणार आहे. जेवण करता करता सरांचा संघर्ष, हॉटेलबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण पाहणार आहोत. माझे 2 मित्र आम्ही 4 जेवण करता करता चर्चा करणार आहोत. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकऱ्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बीड इथल्या हॉटेल 712ला आलेलो आहोत. दीपक सर आपल्या सोबत आहेत. तर आज आपण जेवण करता करता दीपक सरांशी गप्पा करणार आहोत. त्यांच्या जेवणाची क्वालिटी क्वांटिटी आणि त्यांचा हॉटेल लाईफमधला जो काही संघर्ष आहे त्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला ह्या ज्या थाळ्या दिसतात त्या थाळ्यांबद्दल माहिती सांगू. थाळीचा रेट काय आहे, काय काय भेटणार आहे थाळीमध्ये. तर सर आम्हाला या थाळ्यांचे नाव आणि यांचे रेट सांग. ऑल महाराष्ट्रामध्ये माहीत असणारी ही ढावरा थाळी सगळ्यांना माहिती की ढावरा थाळी कशी आहे. आता हिचे आपल्या इथे प्राइस आहे फक्त आणि फक्त 250 रुपये. त्यांना अनलिमिटेड जेवण आहे. भाकरी आणि रस्सा अनलिमिटेड आहे. क्वांटिटी पिसाची बघू शकता तुम्ही. 5 पीस येतात त्याच्यात. एक भात येतोय आणि भात कोणताही एकदम क्वालिटीचा राईस असणार आहे. तो राईसची एक वाटी येते. सूप पाहिजे तेवढं मिळते तुम्हाला. आणि बाजरीच्या भाकरी असोत किंवा तंदूर रोटी असोत अनलिमिटेड किती पण खावं. त्याच्यानंतर आहे एक आपण नवीन स्वतः तयार केलेली एक कॉम्बो थाळी. त्याच्यामध्ये आपण काय देतो, एकदम बाजरीची भाकर तीळ लावलेली कडकमध्ये आणि चिकन आणि मच्छी रोस्टमध्ये येते. मच्छी रोस्ट किती पण खावं आणि चिकन फ्राय म्हटलं किती पण खावं. भाजीमध्ये मागितलं तर भाजीमध्ये भेटतंय, सूपमध्ये मागितलं सूपमध्ये भेटतंय, पाहिजे तसं भेटतंय. सुक्कं म्हणलात पिवळामध्ये नुसतं सुक्कं बी भेटतंय. आणि मच्छी आणि चिकन हे कोंबो थाळी म्हणतात. हिची प्राईस आहे फक्त 350 रुपये. अनलिमिटेड किती पण खावा. त्याच्यामध्ये अनलिमिटेडमध्ये नुसता रस्ता नव तर भाकर नव सगळं पीस आणि रस्सा भाकरी सगळंच अनलिमिटेड. जेवढं तुमचं पोट भरेपर्यंत तोपर्यंत त्याच्यात अनलिमिटेड फक्त 350 रुपये. फक्त 350 मध्ये मच्छी, चिकन, सूप, रस्सा, राईस, भाकर सगळं. असं नाही की भाकरी आणि रस्साच पाहिजे. सगळं पीस सगळं अनलिमिटेड सगळं. पहिल्यापासून आपल्या फेमस मध्ये ऑफलाईन मध्ये पण आपल्या हॉटेलची एकदम क्वालिटी जपून ठेवणार. म्हणजे आपल्या हॉटेलचा मेनू एकदम फेमस मधला असणार मटन करी आणि स्पेशल कोंदरी मटन आपण चालू केलेले. हे पहिल्यापासून स्टार्टअप आपल्या हॉटेलचं तेव्हापासून हे स्पेशल थाळी आपली स्पेशल कोंदरी मटन आणि स्पेशल मटन करी. तर ह्याच्यामध्ये येते तुम्हाला क्वांटिटी पाहू शकता तुम्ही. सूपमध्ये 7-8 पीस येतात आणि रस्स्यामध्ये 4-5 पीस येतात. अशी 9-10-12 पीसाची क्वांटिटी आपल्या कोंदरी मटनमध्ये. त्याची प्राइस आहे 320 रुपये मटनची. आणि हे जी भाकरी आहे ह्या साईजची भाकरी ती कडकमध्ये येते. कशी वाजते कड आणि तीळ लावलेली. बरं ही भाकर तुम्हाला 20 रुपयाला भेटणार आहे. आणि क्वांटिटी हे मटनची बघू शकता. हे मटनची क्वांटिटी आणि ही रेट आहे मटनचा 320 रुपयाला. ही भाकरी वेगळा तिचे 320 रुपयाला. ही आहे आपण वैयक्तिक काढलेली बचत थाळी. ट्रेंडिंगला भरपूर दिवसापासून चलते. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती बचत थाळी फक्त हॉटेल 712 मध्ये भेटते. हिची क्वांटिटी पाहू शकता तुम्ही. 8-9 पीस उकडचे अशी बचक. एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर मसोबाच्या त्याच्या देवाच्या बकरी जिथं कापतात त्या देवाच्या इथं गेल्या क्वांटिटी कशी असती बचक थाळीची तशी आपण बचक थाळी आपण स्वतः काढलेली ती आहे 350 रुपयाला. अनलिमिटेड आहे ते पण जेवण. त्याच्यामध्ये पिसं नाहीत. ते बकऱ्याचे पिस आहेत म्हणून अनलिमिटेड नाही तर म्हणताना आम्हाला अनलिमिटेड लावा पिसं, पण मला तसं काय पुरायचं नाही. त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी आणि रस्सा एकदम चुलीवरचा झणझणीत काळा रस्सा आहे. त्याची चव एकदम सांगण्यासारखी नाही शब्दात. हे खाल्ल्यावरच कळती. आणि खातो ना. हा खाऊन घ्या तुम्ही पण आता. आणि सूप त्याला पण सूप अनलिमिटेड किती पण खाऊ. बचत थाळीला सूप शर्वा आणि बाजरीच्या भाकरी अनलिमिटेड. त्याची प्राइस आहे 350 रुपये. हे आपल्या मेनू सगळं दाखवलं तुम्हाला. हे झाला नॉन व्हेजचा. आता व्हेजचा तुम्ही जे मागताल व्हेजमध्ये
मेथी, शेव, सोयाबीन, बैंगन, मटकी, पनीर, काजू करी सगळ्या भाज्या अवेलेबल आहेत आपल्याकडे. त्याच्यासोबत तुम्हाला तंदूर रोटी भेटणार आहे, बाजरीची भाकरी भेटणार आहे, जिरा राईस भेटणार आहे. सगळं ज्या हॉटेलमध्ये भेटतं त्याच पद्धतीने भेटते. पण नॉनव्हेजचं तुम्हाला डिशचं नमुने दाखवले आपल्या इथं कसं आहे. तर आता तुम्ही खाऊन बघा, मटनची क्वालिटी रांगा वाटते. सरांनी सांगितलंय सगळा मेनू. आता तुम्ही पाहू शकता 4 थाळी आम्ही ट्राय करणार आहोत. ही एक थाळी आहे, थाळीचं नाव काय? ही कोंबो थाळी. कॉम्बो थाळी आणि ही बचक थाळी. आता आपण हे जेवण करता करता सरांबद्दल जे काही आपल्याला शंका आहेत, हॉटेल लाईन मध्ये हॉटेल कशी चालवायची काय, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. तर बघूया आता जेवण करायला मी सुरुवात करतो. सर्वप्रथम रस्सा तर खूप झणझणीत दिसतोय, एकदम भारीच्या रस्स्यासारखं. आणि मेन म्हणजे रस्स्याचा विषय काय आहे की हा घरी कसा आपण बनवतो एकदम पातळ. बघा काय काय हॉटेल्समध्ये कसं असतं, ती ग्रेव्ही वगैरे असते नाही का? हा नाही तसं नाही. त्याच्यामध्ये घट्ट वगैरे बनवतो. हे बघा एकदम पातळ तरी फुल एकदम झणझणीत. आणि खातो खाऊ वा छान आहे. आणि भाकर म्हणजे पाहू शकतो चुलीवरची भाकर आहे. गावरान एकदम घरगुती जेवण वाटतं की नाही. घरगुती जेवण तर आहेच. आता बरेच हॉटेलवाले म्हणजे चुलीवरचं बनवतोय असं, जसं मी समक्ष येऊन इथं पाहिलंय बाहेर चुला खरोखरच बनवलेलं आणि चुलीवरच बनवता. आणि मेन म्हणजे जर तुम्हाला चुलीवरची भाकर ओळखायची असेल ना, भाकरीला राख लागलेली असते भाव हा करून लगेच आणला. ज्याला जो खातो ना चुलीवरची भाकर त्याला लगेच कळतं की भाकर चुलीवरची का गॅसवर. 100% दे बघा इथं राख लागलेली मस्त. चुलीवरची भाकर खाताना तिचा खमंगपणाला एक आहेत. खमंग आणि क्वालिटी लागते तिच्या भाकरीला. बरोबर. जशी हारावर एकदम कडक भाजलेली असती, तुम्ही घरी बघता ना आपल्या घरच्या आई त्या कशा म्हणून एकदम खराब त्याच पद्धतीने. आणि चव असते तेच जेवणाला. बरोबर. दाखवायचे करायचे की आपल्याला कधी जमलं नाही, जमणार बी नाही. आपण जे दाखवतो तेच करतो. ओरिजिनल चुलीवरचं जेवण आहे. चुलीवरचं पहिल्यापासूनच बनवता का आता गॅस? नाही मटण आहे नाही, गॅसचा विषयच नाही. गॅस आपल्याला लागतो फक्त साध्या भाजीला, जिरा राईस त्याला. ते आपलं नॉनव्हेजचा पूर्ण आयटम चुलीवर होत, शिजण्यापासून भाजीपर्यंत सगळं. गॅसची टंचाई नव्हती तेव्हा का? काय आपल्याला अडचण नाही वाटली त्याची. पण मित्रांनो, सरांना काय प्रश्न आहे ते विचारायचे. तर मला एक गोष्ट सांगा, आता तुमचा आता हे हॉटेल जे तुम्ही रन करताय खूप चांगल्या पद्धतीने चालवताय. हो. हॉटेल लाईन मध्ये यायच्या अगोदर कुठं हॉटेलमध्ये काम वगैरे केलं होतं का? केलं ना. कुठं काम? भरपूर दिवस काम केलं हॉटेलला. किती वय होतं आणि कुठं काम केलं होतं? माझं शिक्षण झालं 2012 मध्ये. 2012 पासून मी हॉटेलला एक वेटर म्हणून काम करत होतो बीडला. चिनातलंगाचंच हॉटेल होतं. तिथं एवढा अनुभव भेटला की मला आयुष्यात उभं राहायचीच ताकद तिथून भेटली म्हणायचं. किती वय होतं तुमचं त्यावेळेस? त्यावेळेस माझी 10वी झालेली होती. 10वीच्या नंतर मग हॉटेल लाईनच मग आपण शिक्षण घेतलं पुढं समजा. पण हे काम करत करत घरची परिस्थिती नव्हती एवढी की आपल्याला कामाला राहायची गरज नव्हती. असं काही नव्हतं, काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. वडील 25 वर्ष ऊस तोडला वडिलांना. आणि ज्यावेळेस मी बेडला हॉटेलला कामाला होतो त्यावेळेस पण वडील कारखान्याला जात होते. म्हणजे तुम्हाला ऊस तोडायला जायचे आणि तुम्ही हॉटेलला काम करायचे आणि शिकायचे. आता मी हॉटेलला काम करत करत शिकायचो समजा. पण तिथून अनुभव घेतला. वेटरपासून सेकंड कुक झालो, कुकचं मॅनेजर झालो, मॅनेजरचं अवस्था जाऊन चांगलं एक हॉटेलमधला पूर्ण अभ्यास भेटला. आता त्या हॉटेलमधली PhD झाली म्हणले तरी काय अडचण नाही. मग तुमच्या डोक्यात होतं की हॉटेल आपलं स्वतःचं असलं पाहिजे. आता शिक्षण करून आपल्याला नोकरी लागत नाही. शिक्षणासाठी लय जिद्द आणि चिकाटी लागते आणि शिक्षण घ्यावं लागतं. तुम्हाला माहिती उस्तून कामगाराचा मुलगा काय लय शिकू शकत नाही समजा. आणि घरची परिस्थिती असल्यामुळे पैसा पाणी लागतो शिक्षणाला. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर समजून घेतलं स्वतःला. हॉटेल व्यवसाय उचलली. हा. तर नंतर मग तिथं शिकण्याच्या नंतर वस्ताद झालो. आपल्याला त्यातला अभ्यास आला काय वाटलं आपण पण हॉटेल टाकावं. 2020 मध्ये आपण घाटसाळू ह्या ठिकाणी हॉटेल साधा या नावाने हॉटेल सुरू केलं. हॉटेल सुरू करताना एवढ्या अडचणी असतात. घरची परिस्थिती नसते, पैशाची अडचण असते, माणसांची अडचण असते, लोकांशी काय बोलावं ही म्हणजे अनुभव असतोय. पण नवीन ठिकाणी व्यवसाय करायचा म्हणजे तिथं एक्सप्रेस सगळ्यात महत्त्वाचा असतोय. अडचणी भरपूर येतात. त्या अडचणीला सामोरे जाऊन जर व्यवसाय करतो तेच व्यवसायामध्ये कायम टिकलो. काय तुम्हाला काय अडचणी आल्या बरं सुरुवात? भरपूर अडचणी आल्या, पैशाच्या अडचणी आल्या, माणसाच्या अडचणी आल्या, अनेक अडचणी आल्या. पण त्यातून आपण सामोरं जाऊन आज मार्केटमध्ये एक नामांकित हॉटेल घाटसाळू या परिसरामध्ये हॉटेल 712 बीड जिल्ह्यामध्ये जरी विचारलं हॉटेल 712 तरी हक्काने लोक सांगतात की हॉटेल 712 घाटसाळू इथे एक नंबर जेवण आहे आणि सगळं नॅचरल पद्धतीने जेवण. तुम्हाला कसं वाटतं टेस्ट? जेवणाची टेस्ट तर खूप छान आहे.
तर आता हे हॉटेल आपलं जे आहे आता सध्या हे हॉटेल आपल्या स्वतःच्या जागेत आहे का रेट नाही भविष्यामध्ये काय स्वतःचं करायचं प्लॅन? मी स्वतः जागा घेतली, हॉटेल टाकूनच जागा घेतली. ते टाकून त्याच्यातून 4 पैसे जे हे लोकांचे म्हणजे जे आपले कामगार आहेत त्यांची पगार न टाकून देता. हॉटेलमध्ये काय असे नियम आहेत, आपला हॉटेल व्यवसाय जर टिकवायचा असेल तर आपल्या माणसांना जपलं महत्त्वाचं आहे. पैसे कमी कमवायचे पण आपल्या माणसाला जास्त जपायचे. ते आपण सगळं करून आपण स्वतःचे प्लॉट घेतलेला आहे 13 गुंठेला. आता काही दिवसात आपलं तिकडं स्थलांतर होणार आहे. म्हणजे ह्या हॉटेलपासून फक्त किलोमीटर अंतरावर आपण जागा घेतलेली. 2027 मध्ये स्टार्टअपला आपलं हॉटेलचं काम सुरू करायचं आपल्या तिकडं. 27 मध्ये स्थलांतर आपल्या जागेत स्वतःच्या व्हायचं. सुरुवातीला हॉटेल जेव्हा टाकायचं होतं तुम्हाला तेव्हाच अशी भीती होती का मनामध्ये की बाबा एवढं आपण भांडवल गुंतवणार आहे, जर हॉटेल नाही चाललं तर आपलं काय? भीती तर प्रत्येक व्यवसायाला असेल. त्याच्यामधून निर्भरपणाने जे व्यवसाय करतो त्याला माहिती आपण काय वाईट करायला आपल्या नशिबाने साथ आणि आपल्या मेहनतीने साथ दिली तर आपण 100% शिखर गाठू शकतो. हे मला आत्मविश्वास होतं. काही नाही, मी कधी 200 रुपयावर घरी गेले होते. 2020 मध्ये माझं ज्या वेळेस हॉटेल चालू होतं त्यावेळेस एवढा काय प्रतिसाद नव्हता. कस्टमरचा प्रतिसाद नसता तुम्हाला तर माहिती आहे. आता मुसीबत येतात, अडचणी येतात, पण आपण तेवढ्यातून सामोरं जाऊन 200 रुपयावर घरी गेलेलो आहे. आज माझ्या हॉटेल व्यवसायामधून मी दिवसाला 40,000 रुपये माझा कॉन्ट्रॅक्ट दिवसाचं. मी जिथं 200 रुपयासाठी घरी जात होतो इथून, आज मी त्याच व्यवसायाला ग्रोथ एवढं केलं. आज दिवसाला माझं कलेक्शन 40,000 रुपये. तुमच्या मते एखादा हॉटेल व्यवसायात जर धंदा जर बसवायचा असेल तर त्याला किती महिने किती वर्षे वाट बघायला पाहिजे हॉटेल मालकात? हॉटेल मालकाने मिनिमम 1 वर्ष तरी दम काढलाच पाहिजे. तसं तर मी मला वर्षाच्या नंतर ग्रोथ भेटत चालली, पण एक मिनिमम 1 वर्ष कोणचा बी व्यवसाय हॉटेल म्हणून नाही, कोणत्या बी व्यवसायामध्ये टिकायचं असेल तर 1 वर्ष तरी मिनिमम दम काढायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये लोकांना बी वाटतं किंवा प्रॉपर हे आहे 1 वर्ष जर हॉटेल चालू आहे चल बिचल नाही म्हणजे दरसोड नाही केलं असं म्हणजे गावरान भाषेत बरोबर काय अडचण नाही. बरोबर, कन्सिस्टंट राहिले 1 वर्ष त्याच्यानंतर ग्रोथ निघाल 100% भेटतो. तर आता काही लोक असे असतात की जे गडबडीमध्ये एखाद्याचं बघायचं हॉटेल टाकायची, हे 2 महिने चालवायचं आणि कस्टमर नाही आले ती बंद करायची. तशा लोकांना काय संदेश द्याल? दुसऱ्याचा बघून व्यवसाय कधीच खुले करू नये. सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातला एक्सपिरियन्स किती, आपण किती अनुभवलोय, आपण त्या व्यवसायामध्ये आधी कुणापाशी काम तरी केलंय का, हे सगळ्यात महत्त्वाचे. त्याच्यात जर ते काम केलेलं असेल, त्याच्यातला अभ्यास असेल, अनुभव असेल, तर त्या माणसाने त्या क्षेत्रामध्ये उतरलं तर ते महागारी घरीच येणार नाही. ही माझी 100% कारण. तर एक पाठीमागचा किस्सा सांगतो. एक मित्रच आहे, नाव नाही ना, चांगला कुक आहे. तो हॉटेलमध्ये स्वतः काम पण करत होता आणि चांगलं कुक वगैरे बऱ्याच दिवसाचा एक्सपिरियन्स. आणि स्वतःचं हॉटेल पण चालू केलं, सोशल मीडियावरती अकाउंट वगैरे बनवलं, चांगलं रील्स पण टाकलं. पण 2-3 महिन्यामध्येच त्यांनी त्याचं हॉटेल बंद केलं. की पाठीमागं मला तरी असं वाटलं, त्यांनी मला मेसेज केला होता, मला दादा मी हॉटेल चालवलं, एक्सपिरियन्स पण होता, पण तरी माझं हॉटेल बंद राहलं. मी त्याला सगळ्यात पहिलं प्रश्न विचारला की तू किती दिवसामध्ये हॉटेल बंद केलं? मला 3 महिन्यामध्ये. मी त्याला म्हणलं की बाबा एखादा व्यवसाय तू जर चालू करते तर कमीत कमी तू 1 ते 2 वर्ष तरी तुझ्यापाशी, आणि मेन म्हणजे तुझ्याकडे तेवढा फंडिंग पण असलं पाहिजे. त्याच्यामुळे बरोबर की नाही? जर तुम्हाला चालवायचे, तुम्हाला कस्टमर नाही, तुम्हाला तुमचा वेटर आहे, तुमचा हेल्पर आहे, सगळ्या गोष्टींना तुम्हाला पगार दे नाही, त्या लोकांचा पगार, तुमच्या जाग्याचं भाडं आहे, तुमच्या हॉटेलचं जे काय असेल ते बाकीचं मेंटेनन्स आहे, त्यासाठी तुम्हाला मेन म्हणजे फायनान्शियली स्ट्रॉंग असलं पाहिजे 100%. आणि त्याला पण जिद्दच पाहिजे तेवढ्या दिवस टिकून राहायचं म्हणलं. त्याला समजावून सांगितलं की बाबा तू 3 महिन्यामध्ये तुला लगेच रिव्ह्यू नाही भेटणार. बाकीजण ते व्हिडिओ बघितले, तेवढे कापले तेवढे कापले, व्हायरल झाला, त्याला एवढं कस्टमर आहे. तर मग पेशन्स असेल तर धंदा करणार, ते करू नको, नाही तर आपलं हाय तिथं कामाला जातं. 100% बंद झाला आधी तो. नाही, त्याने दम काढायला पाहिजे का. 100% दमच काढला तर वेश भेटतंय. आणि हार मानून लगेच जमत नाही व्यवसायामध्ये. बरोबर, सगळ्या गोष्टीला राबावं लागतंय, वेळ द्यावा लागतोय. व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचं असेल तर पैशापेक्षा वेळ महत्त्वाचा. तुमचा जेवढा वेळ जेवढा पैसा. त्याच्यासाठी व्यवसाय टाकायचा आहे तर वेळ महत्त्वाचा आहे. आपल्याला जास्त फिरण्याचा नाद नसायला पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये आपण वेळ दिला पाहिजे, तर ते माणूस कायम व्यवसायामध्ये टिकतो. हॉटेल मालकाने कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे हॉटेल व्यवसाय बनायला? हॉटेल व्यवसायामध्ये आल्याच्या नंतर टाळणाऱ्या गोष्टी भरपूर आहेत. आता समजा काही गोष्टी कशा असतात, व्यवहार असतात, जी चुकीची व्यवहार नाही करायची. आता समजा आपलं किराणा दुकान, लय मोठा नाही सांगत, पण किराणा दुकान शॉर्टकट, ज्या ठिकाणी आपल्याला सामान भेटतंय त्या ठिकाणचं जर आपलं जर ते असेल तर नेहमीप्रमाणे जर क्लिअर केली
तर आपल्याला सामानात अडचण येत नाही. जेणेकरून आपल्याकडे पोरं कामाला त्यांची पगार जर टायमाला दिली तर पोरं आपल्याला सोडून जात नाही. म्हणजे असे भरपूर अडचणी. जर आपलं रेंटने हॉटेल असेल तर त्या माणसाचं भाडं जर टायमाला दिलं त्या माणसात सुद्धा अडचण नाही येत आपल्याला. समजा आपल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या तर आपण त्या माणसाचं भाडं देत नाही, मग त्याने जर उद्या खाली म्हणल्यावर मग किती अडचण. मग सगळ्या गोष्टी ह्या जिथं तिथे सांभाळल्या पाहिजे. त्या सांभाळत आपला व्यवसाय टिकतो. आपल्या हॉटेलमध्ये दिवसाला किती बकरे कापतात? तर सध्याला आपल्या हॉटेलमध्ये 1-2 बकरे कापतो. आपलं असं नाही चार कापले 5 कापले असे दाखवायचं आणि कापायचे, त्यातलं आपल्याला जमत. असं होतं. असं करतात ना भरपूर आहेत ना. कधी फ्रॉड करते त्याचं नाव कशाला घ्यायचे आपण. काय फ्रॉड करतो बरं, नाव घेऊन नका सांग. तर मला आहे ना बऱ्याच लोकांच्या पेमेंट येतात नाही, ते 15 कापले 20 कापले असं दाखवतात. ऍक्च्युली खरं आहे. ऍक्च्युली दाखवतात 5 शिजतात, 5 वाढायला चालू आहे. ह्याच्यात फसवण्यात वाढायला चालू असतात. त्यांना नाही तर 15 काप 15 कापले ह्याला काय उपयोग नाही बाबा. आता मला माहिती, मी 2च बकरे कापतोय, 1 बकरे कापतोय, कधी कधी 2 बकरे कापतोय. ही चिकन आहे, मच्छी, ह्याच्यात लोकांना सर्व्हिस देताना आपल्या तोंडाला फेस होते. कारण 15 बकरे कापले 20 कापले कशाला, आपल्याला त्या गोष्टीवर आपला विश्वास नाही. मग ठीक आहे, असू जातं त्यांचं करते. माणसाचे सिस्टमॅटिक असतं, जेवढे लोक सांभाळतात ते ज्याचे जात असतात. आम्हाला काय वाईट वाटून घ्यावं ना बाबा, कुणाला वाटत असेल तसं राहून कुणाचं नाव घेतलं नाही. पण एक सांगतो, हॉटेल फील्ड मध्ये कुणाला जर राग आला असेल सॉरी त्याच्याबद्दल. बरोबर नाही पण खोटं बोलतात, आपल्याला ते जमलं नाही. आपण जे रेट फॅक्टर आपण सकाळी रोज एकच कापतो, एकच टाकतो, एकच संपलं. नंतर जर पुन्हा मी 2 कापत नाही, 2 शिजित नाही आणि पुन्हा बाजार करते बसत. काय विषय असतो, आपलं एक कापलं एक गेलं, त्याच्यात क्वालिटी मेंटेन. क्वालिटी एवढी गरम आणि ताजीच आहे, त्याच्यात लोक डबल वापस येतात. आता तुम्ही 2 कापले, 2 मध्ये समजा 20 किलो मटण आले, 15 किलो मटण जर गेलं, 5 किलो राहिलं, ते 5 किलो जर म्हणजे त्याला शिलो द्यायचं म्हणलं, ते लोकांच्या लक्षात येतो. क्वालिटी नाही ना. क्वालिटी राहत नाही, लक्षात येतं. मग थोडं थोडं नाव आपलं खराब व्हायला सुरू होतं. त्याच्यामुळे काय करायचे, लोकांशी प्रामाणिकपणाने द्यायचं, क्वालिटी द्यायचं. आणि सगळ्या गोष्टी पैशावर होत नाही. सगळ्या मेंटल आहेत तर क्वालिटी सर्व्हिस पैसा कोण बी देते. आता आमची ही थाळी कॉम्बो थाळी खायला भरपूर भेटते, पैसे भरपूर आहेत ना. 350 ही मार्केटला लोकांकडे 200, 250, 300 रुपयाला पण आहे. पण आपण 350 का घेतो. आपण आपल्या इथे येणार कस्टमरला सर्व्हिस आणि ती असणारी क्वालिटी त्याच्यातली एकदम छान पैसे देतो. त्याच्यामुळे कस्टमरला असं वाटत नाही आपण 350 दिलो आणि ह्या थाळीला जास्त व्हायला असं वाटून बी देणार नाहीत आणि वाटणार पण नाही. या दोन्ही गोष्टी मेंटल आहेत ना आपल्याकडे. बरोबर, क्वालिटीवर तुम्ही जास्त फोकस करता आणि मॅनेजमेंटला. आपल्याला क्वांटिटी किती जाते ह्याला महत्व नाही देत. आपली क्वालिटी किती जाते ह्याला महत्व देतो. क्वालिटीचं जात असेल तर व्यवसाय आपला कायम टिकलेला आहे म्हणायचं. आपले 15 जाण्याला उपयोग नाही, 15 कवा पण परत येईल हे सांगता येत. एकच जाऊ द्या पण एकच जातोय ते नीती नियमाने. आपल्याला कसं सशासारखं पळायला जमत नाही, आपलं चालतंय कासवासारखं. 100 कास पक्का देबी सास वचन करते का नाही. बरोबर आहे. मग तसं आहे. अवकाशात चालायचं पण कंटिन्यू चालत राहायचं, थांबायचं. आता हे आपण बोर्ड लावले दारू ती हे सक्त म्हणा आहे ना मनाही 100%. का बरं, आता जर मला असं बघायला गेलं तर काय काय हॉटेल सोडते ड्रिंक ताणून पिऊ देते. मग तुम्ही आपल्या हॉटेलमध्ये आता पूर्ण परिसर बघितला, पार्किंग ते आउट ऑफ पाठीमागे पुढे, तुम्हाला कुठं दारूचं झाकण दिसलं का. हा मग जे नियम असतात ते नियमात जर सांभाळलं तर सगळ्या गोष्टी काय फरक पडतो बरं, दारू जर नाही एखाद्याला इथे येऊन पिऊ दिले किंवा दारू नाही ठेवले. तुम्हाला रेल सांगू का, दारू बंद केल्यापासून माझा हॉटेल एकदम सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने चालते. दारू कसलीच विकत नाहीत, कुणाला पिऊन देत नाहीत. न पिऊन द्यायचा फायदा काय, कस्टमर बसला त्याला डायरेक्ट सर्व्हिस जाते. बसल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनिटामध्ये त्याच्यात टेबलात ताट जातात. किती गर्दी असो 5 ते 10 मिनिटामध्ये ताट जातं आणि गरम गरम क्वालिटी जाते. आता तुम्ही सांगा, तुम्ही ड्रिंक करायला बसला, समजा तुम्ही करत नाही पण ते बसलात, हो तुम्ही ड्रिंक करायला बसलात, तुमचं पार्टनर करत नाही, तुम्हाला जेवायचंय आणि त्याला जेवायचं आणि ड्रिंक करायची. समजा तुमच्या दोघांचे ताटं सोबत लावले, जो ड्रिंक करत नाही ते पटकीन जेवत आणि जो ड्रिंक करतो ते अर्धा तास सांग. त्याचे ताट गार झालं तर गरम राहील, गार झालं मग त्याला चव येणार आहे का नाही. आता भाजी किती सुंदर असू द्या पण गार झाल्या चव येईन का. पण ही मच्छी आता कडक काढली पण ती गार झाल्यावर कडक राहणार आहे. मग त्याच्याचमुळे आपण दार बनते, म्हणजे बंद केली म्हणजे आपण विकतच नाहीत पण बियाला सुद्धा कोणाला येऊन देत नाही. बरोबर, ते कारण आहे आपली. आणि मेन म्हणजे आता हे असं जर गोष्टी घडल्या की दारू पिणाऱ्या माणसाला परत म्हणणार तुमच्याकडे क्वालिटीच नाही, मग ते बाचाबाची करत बसणार, ते चांगलं वाटत नाही.
त्याच्यापेक्षा ते नकलेलंच बरं काय. आपल्या हॉटेलमध्ये एक पेनारा आणि सभ्य 10 जण जेवणार आहे, त्या 10 जणाला बरोबर करतो एकटा पेना, कालच करतो तरी कामा बहुमत का धिंगाणा प्लेट आपटीन फॅन चालू सध्याच. आपल्या हॉटेलमध्ये किती लोकांचा स्टाफ सध्या 10 आहे. सुरुवात केली तेव्हा किती लोक होते? एक लेडीज किती वर्ष झाले बरं हे आता? 6 वर्ष झाला. 6 वर्षापासून. त्याचा 2012 पासून मी हॉटेलला आहे. 2019-20 पर्यंत मी हॉटेलला वेटर म्हणून, कुक म्हणून आणि मॅनेजर म्हणून सगळे पद पार पाडले. त्याच्यानंतर आता स्वतःचं 20 पासून स्टार्टअप सुरू केलेलं आहे. आता हे सध्या जो ट्रेंड चालू आहे सोशल मीडियाचा, त्या ट्रेंडमुळे आपल्या हॉटेलला काय फायदा झाला? ट्रेनमुळे एवढाच फायदा झाला की अनोळखी माणसापर्यंत आपलं हॉटेल पोहोचलो आणि आपण जी क्वालिटी सांभाळली ती क्वालिटी कायम सांभाळाल आणि इथून पुढं पण सांभाळाल. पण ट्रेनमध्ये एकच आहे किंवा ट्रेनमध्ये आपलं जर नाव झालं तर त्यात क्वालिटी संपली तर काय नाव टिकतंय, नाहीतर नावाचा बाजार व्हायला काही वेळ लागेल. सोशल मीडियामुळे भरपूर फायदा झाला. जे माझ्या ओळखीचे बी नव्हते लोक, ते लोक माझ्यापर्यंत पोहोचलेत. माझ्या हा तुम्ही पण आहे सोशल मीडियामुळे. सोशल मीडियामध्ये झाले. तुमची माझी कधी मुलाखत नाही, चहा पाणी नाही, बोलणं नाही, काही नाही. मस्त तुम्ही माझ्या रूटलाच आहेत, माझं गावचीच आहेत, बरोबर. पण तुमचं माझं कधी बोललंच नाही. आणि सोशल मीडियामुळे अनोळखी माणसं आपल्या जवळ आली. ज्या लोकांना आपल्या हॉटेलचे चव माहीत नव्हती त्यांना पण माहीत झाली. सोशल मीडियाचा घ्यावा तेवढा चांगला फायदा आहे. सोशल मीडियाला मानायला पाहिजे चांगले. फ्रीमध्ये मार्केटिंग होते ना. हा कष्ट आहे ना मी. कष्ट तर आहे आणि त्याची क्वालिटी जपले तरच आहे ना. तर कस्टमर कसं असतं, सोशल मीडियाचं कस्टमरचं सांगतो तुम्हाला, ते एकदाच येतं. हा येते क्वालिटी असेल तर रिटर्न येणार, नसेल तर काय संपला विषय. नाही ते मग दादा सांग चांगली गरज बरोबर काय चवाच महत्वाचं नाही. नुसतं बोलतं सोशल मीडियावरची, तिथं गेल्यावर तर ते काय जेवण आहे काय नाही. बरोबर ना. समजा नवीन आहेत एखाद्याला हॉटेल व्यवसायामध्ये यायचे, त्यांनी सोशल मीडियाचा फायदा घेतला पाहिजे का? सोशल मीडियाच्या फायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा आपल्याला अनुभव त्या क्षेत्रामधला किती, ह्याचा जर फायदा असेल जे सक्सेस राहतो आणि त्याला लागू पाठवलं म्हणलं तर सोशल मीडियाचा फायदा घ्यायला. काय आता रील स्टार आहे बघा, राग ना कुणाला काय, रील स्टारचं सांगतो गंमत कशी झाली. त्याला वाटलं आपले फॉलोअर्स भरपूर आहेत काय, त्या भ्रमात त्यांनी हॉटेल टाकले. आता मला हसायचं त्या गोष्टीवर. कुलूप लावले, बंद झाली. लावले कुलूप लावले. उपयोग नाही ना, त्यातला अनुभव पाहिजे ना. तुम्हाला माणसं हँडल करायला पाहिजे. तुमच्याकडे वस्ता टिकलो आहे, त्याची क्वालिटी काय आहे तुम्हाला माहीत पाहिजे. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. तुम्ही कुठं कामच नाही केलं, तुम्ही व्यवसाय टाकता. तुम्ही कसे जेव्हा टाकाली, सोशल मीडिया जेव्हा टाकाली, तुमचे फॉलोअर जास्त आहेत, आपले इतके लोक येतात, इतके लोक पाहतात. पण तुम्हाला त्याच्यामध्ये जर कस्टमर फुल झालं तर तुम्हाला सर्व्हिस तरी द्यायला येते का? लोक हँडल करता कसे येते ते बी महत्वाचं आहे. लोकांशी बोलणं, लोकांशी आज समजा ऑर्डर तिकडे 10 मिनिटं टाईम आहे, तर लोकांना काय कनेक्ट करायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, त्यांना काय द्यायला पाहिजे तोपर्यंत वेळ खायला, हे बी महत्वाचं आहे. जर तिकडे आपल्या जेवणाला वेळ असेल तर तुम्हाला मसाला पापड देऊ का, पाणी बॉटल थंड कोल्ड्रिंक काय देऊ का, हे बी बोलायला आलं पाहिजे. आता आपल्या हॉटेलचं जेवण खूप चांगलं आहे. आता बरेच मोठे मोठे हॉटेलवाले तर आपण नाव नाही घेणार कोणा, बऱ्याच शाखा चालू घेणार बाहेर पण दिल्या. असं काय आपला प्लॅन आहे? आमच्या हॉटेल सातबारा नावाच्या शाखा आहे. शाखा आम्ही पैसे देऊन नाही गेलेल्या किंवा आम्ही अशा विकल्या नाहीत किंवा आमचं पुढं काही तसं नाही. आम्हाला शाखा द्यायची नाही. त्याच्या मागचं मूळ कारण काय असतं, जे माझ्या हाताला चव आहे ते पुढच्याच्या हाताला कधी चव येऊ शकत नाही. हे फक्त पैसे कमायचं साधन आहे म्हणायचं. शाखा देऊन चव तुम्ही सांगा. आता मी जे बनवलं ते तुम्हाला येणार आहे का म्हणा? ठीक आहे तुम्ही वस्तातच आहे पण येणार आहे का? नाही, प्रत्येकाची टेस्ट नाव झालं म्हणजे आपण शाखा दिली म्हणजे आपण ब्रँड झालो किंवा आपली क्वालिटी ब्रँड झाली, ह्याच्यातलं काही नाही. जे की स्वतःच्या हाताला क्वालिटी ते कोणाच्या हाताला क्वालिटी येऊ शकत नाही. त्यामुळे मला तर काय शाखा द्यायची नाही. आता आपल्या हॉटेल सातबाराचं नाव काय होणार आहे माहिती आहे का? 2027 मध्ये ग्रँड हॉटेल सातबारा चेंज करताय. आता आमचं सध्या आताचा उतारा हे जे आहे, पण आपण चेंज करणार ग्रँड सातबारा, हॉटेल ग्रँड सातबारा. 2027 मध्ये आपल्या जितक्या सोशल मीडियावाले बांधव आहेत का, त्यांना सगळ्यांना निमंत्रण पत्रिका येईल आपल्या हॉटेल सातबाराची. आणि त्यात तुम्हाला पण यावं लागणार आहे. बरं 100% येणार काय तर नाही, 7% काही नाही वाटत आपल्याला. आता ज्यांनी शाखा दिलं हां, त्या चालतील का कुलूप लागणार? त्याच्यातला ज्याची क्वालिटी मेंटेल आणि सर्व्हिस मेंटेल त्याची चालणार.
आता या 12 महिन्यात 12 शाखा पण पडलेल्या दिसतील. ज्यांनी दिले ते पैसे कमवून निघले असं म्हणताय. हा 100%. त्याला काय घेणं, पण तुमचं बंद पडून चालू राहू. त्यांनी तर घेतलं नक्कीच. पण त्यांचं काम आहे, जाते येते, कोणाचे शिकायत, कोणाचे कमेंट यायला लागले, मला ते शाखेला असं आहे तसं आहे, हे जाणार तिथे व्हिडिओ काढणार, मी असं आहे, मी आलोय, मी चेक केली, मी असं केलंय. आहे ना, तसं काय उपयोग नाही. शाखा देऊ नका. कोणी द्यायचं असेल तर देऊ नका. आता इथून पुढं तुमची शाखा तुम्हीच सांभाळा, जेणेकरून तुमचं नाव पुढं आता खराब होणार नाही. शाखा दिल्याचे नाव 100% खराब होते ना, हे माझे 100% करा. तर मीच तुम्हाला सांगतो, बऱ्याच जात असतात त्याच्या व्हायरल नामांकित वाटेल, आपण नाव नाही येणार कोणा, तरी कोणा नाव आहे नाही ठेवू. जब ते व्हायला पाहिले त्या सांग, मी 100% जर दिले असते तुमच्या शाखा, त्यातल्या काय काय शाखा अशा हिऱ्या म्हणतं वाट त्या फक्त पडायच्या काबेरी बोला आहे. हो, हे काही लोक ठीक आहे, त्यांना आता चालवायचं कसे हे पण कळत नाही. जरी मला वाटतं एखाद्याला समजा तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, बिझनेस वाढव काय वाईट नाही, चांगलीच पोहते बिझनेस. एखाद्याला तुम्ही जर येत आहे तुमचा बिझनेस आता, त्यावेळी तिला पहिलं तुमच्यापाशी तुमच्या सारखं राहू द्या, खायचं स्नाप करू द्या, चौकशा प्रॉपर करू द्या. मेथ ब्रँचवरती काय चालतंय काय नाही चालत, कस्टमर कसं हँडल करायचं, किचनमध्ये काय आउटकम कसं हँडल करायचं. हो, एखाद्या हॉटेल हॉटेलमध्ये माणसासोबत होतं भांडण वगैरे झालं, त्याला कसं हँडल करायचं. काय लोक तुम्हाला येऊन चांगलं असं सुद्धा नावं ठेवायला आलेले असते, मग त्यांना कसं हँडल करायचं. ह्या बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी जेव्हा तुम्ही एखाद्याचा ब्रँड घेणार असता आणि त्या ब्रँडमध्ये तुम्ही स्वतः 6 महिने म्हणा किंवा 2-3 महिने काय असेल ते काम करताल, मी म्हणतो फुल नाही फुलाची पाकळी, तेवढा तरी तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. आणि मेन म्हणजे तुम्ही शाखा घेतल्याच्या नंतर तुमच्याकडे एवढा फंडिंग असायला पाहिजे की 1 ते 2 वर्ष तुम्हाला ते सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे. मेन म्हणजे तुम्ही तुमच्या हॉटेलसाठी पैसे व्याजाने काढणार किंवा त्याच्याकडून उसने घेणार, तुम्हाला ते देणंच आहे ना. त्यामुळे तुम्ही मेन म्हणजे एक्सपिरियन्स पण घ्या, फायनान्शियली पण स्ट्रॉंग राहा, त्याच्यानंतर तुम्ही ते डोकं लावा. कारण कसं आहे, सगळ्या गोष्टीचं नाटक करता येतं पण पैशाचं कधी सोंग करता येत नाही. आणि मेन गोष्ट तिथे लय अडकते. बरोबर का मी सर? आता तुम्ही व्यवसाय करता, मला सांगा, आज जर तुमच्या खिशात पैसा नसेल तर तुमचं डोकं चालणार आहे का? मी म्हणते तुमच्याकडे एखादा वेटर नाही, हेल्पर नाही, खूप बी नसू द्या, तुम्ही ॲडजस्ट करता. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही ॲडजस्ट करणार आहे, त्याचं सोंग आणता येईल का? पैसा सगळ्यात महत्त्वाचा बिझनेससाठी. पैसा महत्त्वाचा आहे, म्हणजे व्यवहार खूप महत्त्वाचे. जे तुम्ही रोजचे रोज जिथे जाणार आहे, बकरे खरेदी करताय किंवा किराणा माल आणताय किंवा काही पण कच्चा माल आणताय, भले उधारीचे पण खाते असतात काय काय लोकांचे, पण तसं क्रेडिट पण असतं. क्रेडिट असतं. तुम्ही शब्द जर दिला एखाद्याला की बाबा त्या तारखेला मी तुम्हाला तुमचं देणार आहे, म्हणजे तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही तिकडे घरचं सोनं घाण ठेवा, पण त्या माणसाचा हिशोब क्लिअर का, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहता. ह्या बारीक सारीक गोष्टी, या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. की मला पण कधी शिकलोय, मी पण यांच्यासोबत बरेच असे आपण पॉडकास्ट होतो, बऱ्याच हॉटेल्सला मी पण जात असतो, तिथून शिकलोय. मला तरी वाटतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही बेस्ट राईट स्वतःचा ब्रँड तयार करा. नाही एखाद्याची शाखा घेतली तरी हरकत नाही, पण तो मालक जेवढा राबतोय तेवढा तुमच्यात बी दम असला पाहिजे, तरच शाखा घ्या. जेवढा राबा 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल, पण तो रिझल्ट काही लगेच नाही मिळेल, पेशन्स ठेवायला लागतं. तर मित्रांनो, दीपक सरांशी बोलून खूप छान वाटलंय, जेवणाची क्वालिटी पण खूप छान आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, बोला ना. जे युवा उद्योजक हॉटेल व्यवसायामध्ये यायचा प्रयत्न करतात, त्यांना काय संदेश द्याल? नाही, यायला पाहिजे, आपला माणूस व्यवसायात आलाच पाहिजे, व्यवसाय केलाच पाहिजे. पण जे व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायामध्ये कमीत कमी त्यांनी 1 वर्ष तरी काम केलेलं पाहिजे, त्याच्यातला एक्सप्रेस 13 वर्षाचा तरी पाहिजे, तर ते व्यवसायामध्ये टिकू शकतो. नसता कुणाचं तरी बघून आपल्याला व्यवसाय करायचा आहे, अशा यात कोणाची व्यवसाय करू नका. व्यवसायातला अनुभव असेल तर व्यवसाय करा, तुमचं 100% व्यवसाय टिकणार. ही 100% दीपक वाणेचा शब्द असेल. आणि माझं इतकंच नाव आहे, माझा हे शब्द आहे. सरांनी जे सांगितलं ते एकदम खरोखर आहे. तर मित्रांनो, हॉटेल 712 फाटसावळी इथे जेवण पण करतोय. सरांचा आपण पॉडकास्ट पण घ्या, त्याला जेवणाची क्वालिटी जर तुम्ही एकदा येऊन 100% फीडबॅकनी सांगितलं की म्हणतात चांगलंच आहे जेवण, मला आवडलंय. प्रत्येकाची टेस्ट पण वेगळी असू शकते, काही लोक नावं पण ठेवायला आलेले असतात आणि जे काय असतील काय प्रामाणिक पण असतात. जेवणाची क्वालिटी खरोखर 1 नंबर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर धन्यवाद. खूप छान आहे तुमचं जे